सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जतमध्ये भरदिवसा महिलेवर चाकूने हल्ला, जखमी महिलेला उपचारासाठी मिरजेला रवाना, संशयित पोलिसांच्या ताब्यात. जत शहरात व पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर चहाच्या टपरीमध्ये महिलेवर भरदिवसा धारदार चाकूने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. संगीता विलास धोडमनी, वय वर्ष 40, राहणार दुधाळ वस्ती, घाडगेवाडी रोड, जत असं गंभीर जखमी महिलेचं नाव असून शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी महिलेला मिरज येथील शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर संशयित आरोपी पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना अनैतिक संबंधाच्या कारणातून घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या घटनेची रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. पोलीस व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की जखमी महिला ही जत पोलीस ठाण्याच्या जवळच व महावितरण कार्यालयासमोर छोट्या टपरीमध्ये नाश्ता सेंटरचा व्यवसाय करते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास संशयित हा नाश्ता सेंटरवर आला. या ठिकाणी जखमी महिला व त्याच्यात वाद झाला. यामध्ये संशयितानं टेबलवर असलेला धारदार चाकू उचलत महिलेच्या गळ्यावर व हातावर वार केला. दरम्यान कार्यालय परिसरात वर्दळ असल्याने ही घटना घडताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. संशयित हा नागरिक गोळा होताच तेथून पसार झाला. परिसरातील नागरिकांनी लगेचच जत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांकडून घटनेतील पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पोलीस उप अधीक्षक सचिन थोरबोले व सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणेला सूचना दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.